नमस्कार. वेगळे रंग आयुष्याचे या कथा मालिकेत आपलं स्वागत आहे. कथा आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. वेगळे रंग आयुष्याचे भाग 105. सर्व मस्ती करत हळद खेळत होते. अमुची पण खूप इच्छा होती, पण शर्व तिच्यावर नजरच ठेवून होता, त्यामुळे ती गप्प होती. पण अधूनमधून हुक्की येतच होती तिला मस्ती करायची. अहो, इकडे या. अमुने त्याला हाक मारली. बोला मॅडम, काय हवाय? शर्व तिथे येत म्हणाला. मला काही नकोय. ते तर मी म्हणत होती, आपण सोबत हळद लावूया ना प्राचीला. चला ना. अमू शर्वला म्हणाली. लावली ना एक वेळा तू, मग बस झालं. शर्वने तिला म्हटलं. मी सोबत म्हटलं ना, चला ना प्लीज. अमू चला. ऐकणार थोडीच आहेस तू? मला कळत नाही, तुझ्याच्याने शांत का नाही बसलं जात? शर्व तिला म्हणाला. किती बोलणार आहात आता? एकतर पहिल्यांदा सर्वांसोबत नवरा म्हणून तुमच्या सोबत राहू शकते मी, म्हणून काही चांगले फोटो घेऊया आठवण म्हणून. तर तुमचं दुसरंच काही चालू आहे. अमू गाल फुगवत म्हणाली. ओके बाबा, सॉरी. चल. शर्व अमूला म्हणाला. आधीच प्रेमाने यायचं ना, कशाला मला बोलावं लागलं असतं? अमू तोंड वाकडं करून शर्वला म्हणाली. सॉरी म्हटलं मी. शर्व तिला म्हणाला. हो, ऐकलं मी. चला आता. अमू मोठ्या तोऱ्यात म्हणाली. शर्वने मान हलवली आणि गेला तिच्या मागे. बिचारा. हळदीचा कार्यक्रम झाला तसं सर्वांची जेवणं आटोपलीत आणि सर्वजण झोपायला गेलेत. बराच उशीर झाला होता. त्यात उद्या लग्न म्हटल्यावर अजून धावपळ होणार होती, त्यामुळे कोणीही गप्पा करण्याच्या मूडमध्ये नव्हतं. म्हणून शर्व आणि अमूचा विषय लांबणीवर पडला होता. रूममध्ये गेल्यावर, अहो ऐका ना. अमू त्याला म्हणाली. बोल. शर्व मोबाईलमध्ये काहीतरी बघतच म्हणाला. अहो. अमूने त्याला पुन्हा हाक मारली. काय? बोल ना. शर्व मोबाईलमध्ये बघतच पुन्हा म्हणाला. काही वेळ गेला तरीही अमू काहीच बोलली नाही. तेव्हा शर्वने मान वर करून तिच्याकडे बघितलं. काय? असं काय बघतेय? बोलत होती ना तू काहीतरी. शर्व तिला म्हणाला. ऐकणारच नाहीये कोणी तर काय बोलणार आहे मी? आता मला झोप येते, त्यामुळे आवाज नकोय मला. ती चिडून म्हणाली. अगं, तूच तर मला हाक मारत होतीस. आता मी विचारतोय तर झोप येते म्हणतेस. काही कळत नाही मला तुझं. शर्व तिला म्हणाला. हो, बरोबर आहे. कसं करणार? त्यासाठी लक्ष असावं लागतं, जे तुमचं नाहीये माझ्याकडे, थोडं पण नाही. अमू अजूनच चिडून म्हणाली. अरे, पूर्ण तर तुझ्यावरच लक्ष देतोय, अजून काय करू? शर्व म्हणाला. काहीच नका करू, तेच सांगते मी. अमूने म्हटलं. असं बोलून अमूने सरळ ब्लँकेट चेहऱ्यावर पांघरून घेतलं. तसं शर्वने डोक्याला हात लावला. अमूचं हे असं वागणं दिवसेंदिवस वाढत चाललं होतं. जास्त हट्टी होत चालली होती ती. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच लग्नाची धावपळ सुरू होती. गावाकडे लग्न असल्याने सकाळपासूनच जेवणाच्या पंक्ती उठत होत्या. पाहुणे येत होते आणि आता वरातीची येण्याची वेळ झाली होती. सर्वांना थोडी काळजीच वाटत होती, पण
कोणीच ती दाखवत नव्हतं. अरे वैभव, वरातीला यायला अजून किती वेळ आहे? जरा विचारून बघ. यशवंतराव वैभवला म्हणाले. पप्पा, नका टेन्शन घेऊ, सर्व ठीक होईल. वैभव म्हणाला, असं बोलल्याने टेन्शन कमी नाही होणार रे. जोपर्यंत प्राचीचं लग्न निर्विघ्नपणे पार नाही पडत तोपर्यंत जीवाला चैन नाही पडणार माझ्या. यशवंतराव काळजीने म्हणाले. तोच धावत कुणाल तिथे आला. अहो पप्पा, इथे काय करताय तुम्ही? अविनाश काका शोधताय तुम्हाला. ते म्हणाले, वरातीच्या स्वागताला जावं लागेल तुम्हाला. काका निघाले पण तिकडे. तुम्ही पण जा लवकर. कुणाल म्हणाला. आली वरात? यशवंतरावांनी आश्चर्याने विचारलं. हो मग, चला लवकर आता. कुणाल म्हणाला. सर्वांनी मिळून वरातीचा आनंदाने स्वागत केलं. समर आणि त्याच्या आईबाबांनी काल झालेल्या कोणताही विषय न घेतल्याने सर्व ठीकच दिसत होतं. बरोबर मुहूर्तावर लग्नही लागले. नवरी झालेली प्राची अतिशय गोड दिसत होती आणि खुश पण. लग्न अगदी व्यवस्थित पार पडलं. प्राची आनंदात तिच्या घरी गेली. सर्वांनी समाधानाने सर्व काही केलं. लग्न झालं तसं बरेचसे नातेवाईक निघून गेलेत. आता फक्त घरचे लोक आणि जवळचे नातेवाईक होते. सर्व आवराआवर झालं आणि रात्रीच्या जेवणाला वेळ असल्यामुळे सर्व एकत्र गप्पा करत बसले होते. बोलता बोलता अमू आणि शर्वच्या लग्नाचा विषय निघाला. काय मग अवंतिका, तुझ्या मोठ्या मुलाने असं गपचूप लग्न का केलं ग? एक नातेवाईक अवंतिकाला म्हणाली. नाही म्हणजे नवरा बायको असून पण वेगळं राहत होते असं ऐकलं मी तर. खरं की काय ग? दुसरी म्हणाली. काहीही नाटकं करतात आजकालची मुलं. आता हिच्या सुनेला दिवस गेलेत. वेगळं राहून पण नवरा बायको बनायचंच होतं तर काय गरज होती असं वेगळं राहण्याचं नाटक करायची, पहिली म्हणाली. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अप्पांना बरं चाललं हे सर्व. त्यांची खूप लाडकी आहे म्हणे त्यांची ही नासून, दुसरी डोळे फिरवत म्हणाली. अवंतिका फक्त ऐकत होती. कोण काय बोलताय ते, कारण तिला माहिती होतं आता यांना काहीही सांगितलं तरी कोणालाच विश्वास बसणार नाही. पण शेवटी समोरच्या जरा जास्तच बोलायला लागल्या म्हणून मग. अहो ताई, मुलांची इच्छा होती तशी. तिचं पण अजून शिक्षण सुरू होतं आणि तो पण काही वर्ष इथे नव्हता. मग काय करणार ती घरी येऊन? म्हणून मग तिच्या आईकडेच राहायची ती. तिचे आई बाबा पण दोघेच असतात ना म्हणून. आणि ती येऊन जाऊन असायची घरी, जवळच तर आहे. आणि शेवटी आपल्याला आपल्या मुलांचा आनंद महत्वाचा नाही का? आता तुम्हीच बघा, तुमच्या मुलीच्या आनंदासाठीच तुम्ही तिचं लग्न दुसऱ्या समाजाच्या मुलाशी लावून दिलत ना, हो की नाही? तसं आता कोणी बघत नाही एवढं. अवंतिका समोरच्या स्त्रियांना म्हणाल्या. अवंतिकाच्या असं बोलण्याने सर्वच गप्प बसलेत, कारण सर्वांचेच काही ना काही दुखणे होते जे त्यांनी लपवून ठेवले होते. इकडे शर्व अमूला जबरदस्ती रूममध्ये घेऊन आला होता. तिला अजून खालीच बसायचं होतं. अमेया, जेवणाला वेळ आहे, तोपर्यंत आराम कर, मी आहे इथेच खाली. शर्व तिला म्हणाला. कुठे चाललात तुम्ही? मी एकटी काय करू इथे? एकतर मला नव्हतं यायचं, तरीही घेऊन आलात आणि आता मला सोडून खाली निघालात.
अमू चिडून म्हणाली. अगं, तुला आराम गरजेचा आहे. आज दिवसभर काही ना काही सुरू होतं तुझं. मग आता वेळ मिळाला आहे तर आराम कर जरा. असंही परत काही वेळाने खाली येणारच आहे तू जेवायला. शर्व तिला समजावत म्हणाला. कशाला? जेवण पण खाल्ली इथेच करेल ना मी एकटी. अमू गाल फुगवत म्हणाली. कळतंय मला. तुला माझ्या अशा या एक्स्ट्रा काळजी घेण्याचा त्रास होतोय. पण अजून काही दिवस फक्त. सुरुवातीचे 3 महिने जास्त काळजी घ्यावी लागेल असं बोललेत ना डॉक्टर. नंतर तू तुझं नॉर्मल लाईफ जगू शकशील. आपल्या बाळांसाठी एवढं तर करावंच लागेल ना राणी. शर्व तिला समजावत म्हणाला. हो. एक मिनिट. बाळांसाठी म्हणजे? अमूला काहीतरी क्लिक झालं. अगं, ते निघून गेलं तोंडातून. तू टेन्शन नको घेऊ. बस. शर्व तिला म्हणाला. अहो, मी खरंच एक चांगली आई होऊ शकेल ना? मला भीती वाटते. म्हणजे एवढं छोटं बाळ कसं हँडल करणार मी? आशूच्या वेळेस मी घ्यायची त्याला, पण जसं दी त्याची काळजी घ्यायची मला जमेल की नाही? अमू म्हणाली. अगं, आई झालीस ना की सर्व बरोबर येईल तुला. आणि मी पण असणार ना सोबत. आपण दोघे मिळून सांभाळू बाळांना. आणि असंही आपल्या घरचे तर त्यांची काळजी घेतीलच. शर्व म्हणाला. त्यांची म्हणजे? अमूने विचारलं. अगं, म्हणजे तुझी आणि बाळाची. बरं, मी बघून येतो खाली काय चालू आहे. तू थांब इथेच. शर्व तिला म्हणाला. शर्व पटकन रूमच्या बाहेर आला. शर्व काय करतोय सारखं? असंच चालू राहिलं तर कळेल तिला ट्विन्सबद्दल. शांत राहा जरा. शर्व स्वतःशीच बोलला आणि खाली जायला निघाला. काय मग राजे, सोडून आलात का तुमच्या राणी सरकारांना रूममध्ये व्यवस्थित? वैभव शर्वला तिथे आलेलं बघून म्हणाला. हो, मग काय करणार. ऐकत नाही रे ती. सारखं काही ना काही करायचं असतं तिला. आणि अशा अवस्थेत जरा शांत बसणं चांगलं आहे ना. म्हणून थोडं कडक वागावं लागतं तिच्यासोबत. शर्व म्हणाला. बाई, मला वाटतं तू थोडं ओव्हर प्रोटेक्टिव्ह होत आहे. तुझं म्हणणं काही अंशी बरोबर आहे. पण एक सांगू का, तिला शारीरिक आरामासोबत मानसिक आराम पण हवा. ती जास्तीत जास्त आनंदी कशी राहील याकडे लक्ष द्यावं लागेल. आणि तिचा आनंद कशात आहे हे मी नको तुला सांगायला. आदी म्हणाला. हो, मान्य आहे मला. अमेयाच्या बाबतीत मी जरा ओव्हर प्रोटेक्टिव्हच आहे. पण प्रश्न माझ्या बायकोचा आणि माझ्या 2 मुलांचा आहे. त्या तिघांच्या बाबतीत मी कोणतीही रिस्क नाही घेऊ शकत. आणि प्रश्न फक्त अजून 2 महिन्यांचा आहे. एकदा तिच्या प्रेग्नन्सीला 3 मंथ्स कंप्लीट झालेत की सर्व तिच्या मनासारखंच होईल. शर्व म्हणाला. हो बाई, मी तुला ब्लेम नाही करत आहे, फक्त सांगितलं. तू किती प्रेम करतो समूवर माहितीये आम्हा सर्वांना. अमू आधी स्माईल करत म्हणाला. हो यार शर्व, सर्व ठीकच होईल. वैभवही म्हणाला. तोच तिथे कुणाल आला. हेलो भाई लोग, क्या चल रहा है? कुणाल स्टाईल मारत म्हणाला. कुणालला तसं स्टाईल मारताना पाहून त्या तिघांनी त्याला पूर्णपणे इग्नोर केलं. असं काय यांचं? मी मिस्टर इंडिया झालो की काय? दिसत नाहीये का तुम्हाला? बरं, नाही दिसत तर ऐकायला पण नाही येतंय का? कुणाल त्या तिघांना म्हणाला. फालतू स्टाईल मारणं बंद कर.
इथे कोणीही मुलगी नाहीये तुला बघायला, आदी कुणालला म्हणाला. काय यार दादा, मी काय मुलींसमोर स्टाईल मारत फिरतो का? मुलीच माझ्या मागे मागे करत असतात. कुणाल म्हणाला. हो का? मग हेच तुझी ती गर्लफ्रेंड? काय रे आधी तिचं नाव? हां, प्रिया. तिला माहीत आहे का? वैभवने म्हटलं. माझी पियू. माझ्या भावांनो, तुम्हा सर्वांचं तर सेट आहे लाईफ. मस्त मनासारख्या बायका, मुलं आहेत. आता शर्व भाईचा पण बेबी येईल. बघ माझ्याकडे पण लक्ष द्या ना थोडं. माझ्या पियूसोबत लग्न करून द्या ना. प्रॉमिस करतो तुमच्या बायकांसोबत कधीच फ्लर्ट करणार नाही. प्लीज प्लीज. कुणाल त्या सर्वांना म्हणाला. काय म्हणालास? म्हणजे तू मान्य करतोय की अमेयासोबत तू फ्लर्ट करत होतोस म्हणून? शर्व कुणालला म्हणाला. अरे भाई नाही, मी तर. कुणाल बोलता बोलता थांबला. मी तर काय हं? आदी आणि वैभव त्याच्या पुढे येत म्हणाले. तसं कुणाल घाबरून तिथून मागे पडाला आणि थोडं पुढे गेल्यावर परत थोडा मागे आला आणि म्हणाला. माझ्या 3 वहिन्या खूप सुंदर आहेत आणि त्या माझे लाड पण करतात. बघाच आता तुम्ही 3 अशी पिन मारतो ना तुमच्या बायकांना की रात्री रूमच्या बाहेर झोपावं लागेल तुम्हाला. कुणाल मागे बघून त्या सर्वांना म्हणाला. थांब तू, तुझं तंगडच मोडतो की नाही बघ तू. वैभव त्याच्या मागे जात म्हणाला. अंजू वहिनी. कुणाल मोठ्याने अंजूला आवाज देत तिथून पडून गेला. या कुणालचं काहीतरी करावं लागेल लवकरच. खूप फसवतो यार बायकोसमोर. वैभव म्हणाला. त्याची पण बायको घेऊन येऊ, म्हणजे तो तिच्या जवळ राहील आणि आपल्या बायकांपासून दूर. आदी म्हणाला. बरोबर आहे. काकीशी बोलावंच लागेल त्याच्या लग्नाबद्दल. शर्व त्या दोघांना म्हणाला. चला आता कुणालचाही नंबर लागतोय बहुतेक. पुढे काय होतंय ते कळेलच लवकर. पुढचा भाग लवकरच येईल. तोपर्यंत सोबत राहा आणि वाचत राहा वेगळे रंग आयुष्याचे. धन्यवाद.